नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत असतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत असतो. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये आपला रयतेचा दरबार आपण बंद ठेवत असतो. याच्या मागे कारण असतं आचारसंहिता. वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका येतात आणि त्याच्यासाठी आचारसंहितेचे जे नियम असतात ना, ते आपल्यालाही पाळायला लागतात. म्हणून आपण त्या कालखंडामध्ये आपला रयतेचा दरबार बंद ठेवत असतो. पण आता मात्र रयतेचा दरबार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. मंडळी, जेव्हा आपला रयतेचा दरबार बंद असतो ना, तेव्हा आम्हाला अनेक जण मेसेज करतात, फोन करतात की लवकर चालू करा, लवकर चालू करा, इतके विषय आहेत आणि आम्हाला तुमच्याकडून माहिती हवी आहे. हे सगळं कबूल आहे आणि हे तुमचं प्रेम आहे, तुमचा जो विश्वास आहे ना, त्याच्यावरतीच आपल्या या रयतेच्या दरबारची घोडदौड सुरू आहे. तुमच्यासाठी किंवा समाजासाठी रयतेचा दरबार हा नक्कीच सुरू राहणार आहे. आपण सुरुवात केली होती 2012मध्ये, आता 2026 उजाडलेलं आहे. पण आपले हे दरबार सातत्याने भरत आहेत आणि जनतेच्या मनातले प्रश्न असतील किंवा कुठल्या यशोगाथा असतील किंवा योजना असतील, अभियानं, उपक्रम, याविषयीची संपूर्ण माहिती या कार्यक्रमातून आपण जाणून घेत असतो. आमचं म्हणणं एकच आहे, रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे आणि इतरांनाही आपण सांगायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. करंट टॉपिकविषयी आपण बोलणार आहोत आणि हा टॉपिक आहे भेसळ. मंडळी, आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्राला या भेसळीने व्यापलेलं आहे. खाणं पिणं, औषध असेल, घरं असतील, पूल असतील, रेल्वे असतील, प्रवास असेल, सगळ्या ठिकाणी आपण भेसळीचा सामना करत आहोत. आणि त्यातूनही ही भेसळ एवढ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की आता माणसांमध्ये सुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे, आपल्या विचारांमध्ये ही भेसळ व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळे ही भेसळ थांबवण्याची अत्यंतिक गरज आहे. मंडळी, हा जो भेसळीचा मारा आहे ना, या माऱ्यामध्ये आपल्याला जसं जमतं आहे तसं आपण जगत असतो आणि अगदीच काही नाही झालं तर मरूनही जात असतो. पण ह्या साऱ्या काळ्या कुट्ट पार्श्वभूमीवरती एक आशेचा किरण आपल्यासाठी आलेला आहे. कोणता? माननीय तुकाराम मुंडे सर. प्रथमतः मी जनतेला सांगू इच्छितो की सरकारमधून सचिव पदावर जे मुंडेसाहेब आले, मुंडेसाहेब आल्यापासून महाराष्ट्रातल्या कुठल्याही भेसळयुक्त धंदेवाले सगळे घाबरलेले आहेत. जी तुमची काय पानाचा मसाला असो, दूध असो किंवा बाकीचे भेसळ असो, त्यामुळं त्यांचं प्रथमतः मी तर अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या ह्या तुमच्या पदावर 3-4 वर्ष गव्हर्नमेंटने त्यांना ठेवावं. म्हणजे हे एकदा जर समूळ नष्ट झालं तर परत काय कोणाची हिंमत होणार नाही. आज जर तुम्ही बघितलं तर गावोगावांनी एकही टपरीवर मावा मिळत नाही. हे याच्या अगोदर कायद्या अगोदर होतेच. आत्ताच काय, त्यांची दहशत एवढी आहे, तो माणूस एवढा स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे ह्या याने आता माझ्या दौंड तालुक्यात बघितलं तर 400 गुऱ्हाळं 4 दिवसात बंद झाली. यापूर्वी का करू शकलो नाही? त्यांची कामाची पद्धत आहे. जर माणूस स्वच्छ असेल, तो चांगला काम करत असेल तर ऑब्व्हियसली त्यांचं खालचं डिपार्टमेंट पण चांगलं काम करतं आहे. साहेबच याच्यामध्ये नाही, साहेबांचे त्याच्या खालची लोक आहेत आणि सगळ्यात बरोबर आम्ही सगळे लोक आहेत. आम्हालाही संधी मिळाली ही स्वच्छता करायला, जे काय असेल ते. नाही, अनेक लोक तर एकत्र मुंडे साहेबासाठी आलेत, पण काहींनी मोर्चेसुद्धा काढले. यांना आत्ता बदलू नका, कारण त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या महाराष्ट्राने पाहिले 24-25 वर्षात 24 बदली झाल्या. पण आत्ताची बदली जी झाली, जे आलेत त्यांना कंटिन्यू 4-2 वर्ष काम करू द्या, अशी शेतकऱ्यांची, दूधवाल्यांची मागणी आहे. बाकी धंदेवाल्यांची मागणी आहे, ग्राहकांची तीच मागणी आहे. सगळ्याच्या गळ्यातलं ताईतच झालं आहे मुंडे साहेब म्हणजे. म्हणून आम्ही त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन केलं आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि स्वच्छ प्रतिमा असलेले मुंडे साहेब. भेसळीबाबत कुठली दयामया न दाखवता मुंडे सर तडफेनं कामाला लागले आणि त्याचा नागरिकांमध्ये खूप सकारात्मक संदेश केला आहे. त्यांना सहकार्य करून त्यांना बळ देणं हे आता आपल्या नागरिकांचं कर्तव्य आहे. ते आपण करूच.
पण आज आपण दूध भेसळीविषयीची वस्तुस्थिती समजून घेणार आहोत. दुधाच्या भेसळीविषयी समाज माध्यमातली माहिती बघितल्यावर आपण अजून जिवंत कसे हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणूनच याबाबतची वस्तुस्थिती नेमकी काय आहे ना, ती आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वसामान्य लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंतच्या आरोग्याशी निगडीत असणारा दूध हा घटक आहे. आणि मग ऑब्वियसली ह्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल, काय कमी जास्त असेल, तर त्याच्याविषयी ही चर्चा होणारच. त्यामुळे ह्याची चर्चा खूप झालेली. ॲक्च्युली एवढं घाबरण्याचं काही कारण नाही आहे. प्रत्यक्षात बिलकुल काय असं घाबरण्याचं कारण नाही. दुधामध्ये आम्ही जर आत्ताच्या सध्या परिस्थितीमधले तर 3 लोक काम करत होते, 3 क्षेत्रामधले. 1 सहकारमधले लोक, 2 सरकारमधले लोक आणि 3 खाजगीमधले लोक. ही लोक पूर्वीपासून आम्ही काम करत होतो. मागच्या काळामध्ये दुधाचं जे क्षेत्र होतं ह्या 3 भाग म्हणजे 3 सेक्टरमध्ये मिळून विभागलं गेलं होतं. त्यांचं काम चालायचं. या सगळ्या कामाच्यामध्ये सरकार ह्याच्यातून बाहेर पडलं आणि नंतर सहकार आणि खाजगी असे 2 क्षेत्रातले लोक राहिले. खाजगी आणि सरकार ह्याच्यामधले खाजगी आणि सहकार हे 2च क्षेत्र ह्याच्यामध्ये राहिले. पण मागच्या एक 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये खाजगीचं प्राबल्य वाढत गेलं. खाजगीचं प्राबल्य वाढत गेलं आणि आजची परिस्थिती अशी आहे की सहकार क्षेत्र हे 28% आहे. आम्ही त्याचे काय पर्सेंटेज पण काढलेलं आहे. आणि खाजगी हे 72% आहे. आता सहकाराला कुठल्याही गोष्टी करायच्या असेल तर त्यांना संचालक मंडळ असतं, सगळ्यांची परवानगी घ्यावी लागते आणि मग नियम इम्प्लिमेशन आण. कितीही चांगला सहकारी चेअरमन असला संस्थेचा तरी त्याला त्या मर्यादा आहेत सगळ्या. तसं खाजगीमध्ये नाही आहे. खाजगीमध्ये आम्ही आज चर्चा केली की उद्या आमचे निर्णय जे आहेत ते डिसिजन इम्प्लिमेंट होतात. मग याचा मागच्या काळामध्ये ह्या 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये आमच्यामधला खाजगी व्यवसायामध्ये दूध, पावडर आणि बटर याच्यामधला व्यावसायिक वाढत गेला. मुळात आपल्या राज्यामध्ये दुधाचं उत्पादन कमी आहे आणि मागणी प्रचंड आहे अशा प्रकारची माहिती सर्वांना दिली जाते. यामध्ये नेमकं खरं काय आहे ते समजून घेऊया. आज जर आम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आमच्या टोटल पर डेचं प्रोक्युरमेंट जे आहे ते 2 कोटी लिटर आहे. 2 कोटी लिटर आहे. पण आमची इंटरनल मार्केटची नीड मात्र 80 ते 90 लाखच आहे. हां, मार्केटमध्ये काय तर पाऊच पॅकिंग आहे. त्याच्यानंतर काही लूज लोक, बेकरी, बेबी फूड्स किंवा बाकी अदर प्रॉडक्ट, स्वीट होमवाले हे लोक लूज घेतात. असं मिळून आमचं आजही महाराष्ट्रातलं वापराचं प्रमाण फक्त 80 ते 90 लाख लिटर आहे. म्हणजे आम्हाला जे डोमेस्टिक वापरासाठी दूध लागतं त्याच्यापेक्षा दुप्पट दूध आज आमच्याकडे उपलब्ध आहे. ही वस्तुस्थिती आहे. ऐकलत का मंडळी? आवश्यकतेपेक्षाही दुप्पट दूध उत्पादन आपल्या राज्यामध्ये आहे. आणि हे सांगतंय कोण? महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघाचे सचिव. या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे अशा प्रकारची चर्चा झाल्यामुळे आमच्या लोकांच्या, सगळ्या लोकांच्या ब्रँडच्या विक्री कमी झाल्या आणि अदर स्टेटची विक्री आमच्याकडं वाढली गेली आणि ती जवळपास आज आमच्याकडं 36 लाख लिटर पर डे या 90 लाखामधला हिस्सा घेतलेला आहे त्यांनी. पर डे 90 लाखामधून जर बाहेरच्या लोकांचा तुम्ही हे हा हिस्सा म्हणला तर आज आम्ही किती 54 लाखापर्यंत आमचा फक्त सेल आहे. म्हणजे 54 लाख फक्त आम्ही आहे डोमेस्टिक वापरासाठी आम्ही पर डे. त्यामुळं आपल्याला दुधाची कमतरता आहे, हे झाले अशा गोष्टीमध्ये काही वेगवेगळ्या फिगर येतात. तुमच्याकडं आत्ता हल्ली चर्चा होते की 15 लाख लिटर दूध आहे, 65 लाख लिटर विक्री आहे. हे सगळं खोटं आहे मॅडम. ह्या म्हणजे ह्या ज्या फिगर देणाऱ्यांनी सुद्धा अशा नाही म्हणजे द्यायला नाही पाहिजेत अंदाजे. आणि ही चर्चा चुकीची आहे. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दुधामध्ये भेसळ आहे अशा प्रकारची माहिती पसरवून परराज्यातला एक ब्रँड आपला व्यवसाय इथे करू इच्छित आहे. आपला हा दुधाचा जो व्यवसाय आहे ना तो त्या ब्रँडला ताब्यात घ्यायचा आहे आणि याचा फटका आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतोय. जे आमच्याकडं 36 लाख लिटर बाहेरच्या संस्था आमच्याकडं दूध महाराष्ट्रामध्ये विकतात वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये, पाऊच पॅकिंगमध्ये, ते आमच्या महाराष्ट्रातलं दूध फार ते 10-1 लाख लिटर दूध घेतात आणि त्याच्यामध्ये 26 लाख लिटर दूध
अदर स्टेटचं आमच्याकडे इथे विकलं जातं. ही गोष्ट काय झाली तर आम्ही अडल्ट्रेशनमध्ये ही चर्चा झाल्यामुळं आमच्या लोकांसाठी ही अडचण झाली. पर्यायीने आमच्या लोकांचा सेल होऊन कमी होऊन त्याचा या सर्व गोष्टींचा जो काही म्हणजे आपण म्हणतो की लॉस आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं ही अडचण कुठं गेली तर आमच्या शेतकऱ्यांच्याकडे गेली. कारण आम्ही त्यांच्याकडून जे दूध घेत होतो, आम्हाला जर दुधाची उपलब्धता कमी असेल तर त्यांचा रेट वाढला असता. मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टीवर दुधाचे दर अवलंबून असतात आणि ते न होता दूध आम्हाला इझिली मिळत असल्यामुळं त्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकऱ्याला सुद्धा आज हे रेट आमच्या या सगळ्या दोन खाजगी आणि सहकारीच्या या व्यवसायाच्या आत्ताच्या स्ट्रक्चरमधून तेवढ्या प्रमाणे पाहिजेत तसे समाधानकारक नाही. आता महाराष्ट्रामध्ये दुधाचं प्रमाण पाहिलं तर जवळजवळ आपल्याला पुरेल इतकं तर दूध महाराष्ट्रात उत्पन्न होतंच. हे असताना सुद्धा गुजरातमधनं जे दूध येतं आहे आणि ते विकलं जातं आहे त्याच्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची बदनामी होते की कारण ह्याच्यामध्ये भेसळ आहे असं त्यांचं मत आहे. त्यांच्यावर कोणी आत्तापर्यंत धाडी टाकलेलं नाही का कोणी काही केलेलं नाही. पण मुंढे साहेब आल्यापासून दुधामध्ये शेतकरी इतके आनंदी झाले आहेत की शेतकऱ्यांनी तर काही ठिकाणी मोर्चे काढून मुंढे साहेबांना इथंच कायमचं ठेवा अशा प्रकारचे बी घोषणा व्हायला लागल्यात. शेतकरी बोलायला लागलेत आणि त्याच्यामुळं जे बोगस दूध किंवा भेसळीचं दूध जे तयार होत होतं ते कमी होऊन जो शेतकऱ्याचं दूध जे येतं आहे त्या शेतकऱ्याला भाव वाढून मिळेल. कारण जेव्हा दूध कमी मिळतं आहे तेव्हा दुधाची किंमतही वाढवली जाते. आजचा शेतकरी पाहिलं तर त्याला आंबवून इतकं महाग झालं की जवळजवळ गेल्या वर्षाच्या ह्याच्यात जवळ 20-30% वाढ झाली. पण त्या प्रमाणात दुधाची भाव झालेला नाही. जो आत्ता 37-38 मिळतो आहे तोच भाव गेल्या वर्षी मिळत होता तोच भाव यंदाही मिळतो आहे. पण यंदाची परिस्थितीमध्ये 20% महागाई झाली. डिझेल वाढले, हे पेट्रोल वाढले, खर्च वाढल्यात, सगळ्याच वाढले. त्यामुळं दुधाला कमीत कमी 45 रुपये म्हशीची गाईच्या दुधाला मिळाला पाहिजे आणि म्हशीच्या दुधाला 60 ते 65 रुपये हा रेट मिळाला तर शेतकऱ्याला ते परवडण्याजोगं आहे. आपल्या राज्यामध्ये जे जादा दूध उरतं ना त्यापासून दुधाची पावडर आणि इतर पदार्थ तयार करण्यात येतात. पावडर प्लांटवाले आहेत. पावडर प्लांटचा धंदा 10 वर्षामध्ये पुढं आला आणि या पावडर प्लांटवाल्यांची जी नीड आहे, मला तुमच्या प्रश्नाकडे यायचं आहे. नीड आहे त्यांची नीड जी आहे ते आज आमच्या डोमेस्टिक वापरामधून आम्ही जर बघितलं तर 1 कोटी लिटर पर डे दूध त्यांना देऊ शकतो. 1 कोटी लिटर. पण नाही, मी तुम्हाला ही सर्व महाराष्ट्राची परिस्थिती सांगतो. टोटल नॉट ओन्ली सिंगल ब्रँड. बिलकुल काय नाही. माझा ब्रँड वेगळा आहे. माझा ऊर्जा नावाने ब्रँड आहे. अण्णांचा कात्रज नावाने ब्रँड आहे. हे आपण बाजूला ठेवूया. अंतर्गत महाराष्ट्रात असे 270 ब्रँड काम करतात टोटल. पण हे बाजूला ठेवूया आपण. तर या लोकांची जर आजची कॅपॅसिटी पाहिली जे पावडर प्लांटचं प्रोडक्शन करतात, पावडर आणि बटर, केसिन आणि एडिबल लॅक्टोज असे काही लोक तयार करतात. तर या सर्वांची जर कॅपॅसिटी बघितलं तर त्यांना पर डे 4 कोटी लिटर दूध असेल तरीही कमी पडेल एवढी कॅपॅसिटी. पण त्यांना दूध मिळतं 1 कोटी लिटर आमच्या याच्यामधून जर बघितलं तर. आणि त्यांना दूध कमी पडायला लागल्यामुळं खरेदीमध्ये स्पर्धा वाढली. खरेदीतली जी स्पर्धा आहे ती शेतकऱ्यांचा दर वाढवण्यासाठी व्हायला पाहिजे होती. ती तशी त्या प्रमाणात झाली नाही. आज जरी काही नाही म्हटलं तरी मागच्या काही काळामध्ये जर बघितलं तर आत्ता शेतकऱ्याचा दर 3-5, 8-5 या क्वालिटीला 38 रुपये आहे. हा ठीक आहे. पण अलीकडच्या वाढलेल्या सगळ्या गोष्टीमुळं आत्ता आपण डिझेल पेट्रोल वाढले, खाद्याचे रेट वाढलेत, त्यांना तो परवडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता महाराष्ट्रातून जे दूध उत्पन्न होतं आहे त्यापैकी जवळजवळ 40% दूध ही पावडरच होते. 60% जे उत्पन्न होतं ते आपण पॅकिंगमधून लोकांना दररोज विकतो आहे. त्यामुळं पावडरचे करणारे कारखानेसुद्धा आता महाराष्ट्रात जास्त चांगल्या प्रकारे झालेले आहेत. आणि जो सरप्लस दूध होतं आहे ते पावडरला जाते आणि बाकीचं दूध तुमचं पॅकिंगमधून विकलं जाते. त्यामुळं दूध धंद्याला किंवा शेतकऱ्याच्या दुधाला जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी शेतकरी भांडत असतो. परंतु आत्ता या 38 रुपये भाव असताना त्यांना काही परवडत नाही. त्याच्यामुळं तुमच्या ह्या भेसळयुक्त दूध जर कमी झालं तर त्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव वाढेल आणि तो 40-45 वर जाईल असा एक आमचा अंदाज आहे. हे झालं तर शेतकरी सुखी होईल.
तुमच्यासमोर मांडताना आम्ही प्रत्यक्षात एक वेगळंच बोलतो आहे असं मुळीच नाही. ही वस्तुस्थिती आहे. तो वाढायला पाहिजे. पण मग न वाढण्याची काय कारणं आहेत? ती वेगळी कारणं आहेत. तर आमच्याकडं काय झालं की ह्या लोकांची खरेदीतली स्पर्धा वाढली आणि खरेदीतली स्पर्धा वाढल्याच्यामुळं मग आमच्या या दुधामध्ये काही प्रमाणामध्ये भेसळीने जन्म घेतला आणि तिथून पुढं की काही लोक वेगवेगळे प्रकार वापरून, मी त्याच्याविषयी आता तुम्हाला खरं काय करतात काय हे बोलणं योग्य नाही आहे. आपली ही माहितीसुद्धा लोकांना उपयोगी पडते की कशात काय करतात, म्हणून ते बोलणार नाही मी तुम्हाला. पण त्याच्यामुळं मग खरेदीमध्ये लोकांचे जे काही दूध संकलन करतात त्यांची स्पर्धा वाढली. त्याच्यामधून शेतकऱ्याला नको त्या प्रमाणामध्ये, म्हणजे शेतकऱ्याला ॲडव्हान्स गेला तर हरकत नाही, पण संकलन करणाऱ्यांना ॲडव्हान्स आणि त्याचं दूध सब स्टँडर्ड असलं तरी स्वीकारणे ह्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि त्याच्यामधून मग थोड्याफार प्रमाणामध्ये आज भेसळीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वीच्या काळी जी भेसळ व्हायची, मी आता 40 वर्षापासून या व्यवसायामध्ये, माझ्यापेक्षाही आता अण्णा आपल्याबरोबर जे बोलणार आहेत त्यांची वयाची 50 वर्ष दूध व्यवसायातच गेलेली असतील. आम्ही सगळे पूर्वी पाण्यापेक्षा काही भेसळ व्हायचे नाही. कधी जर बघितलं तर कोणी इंजेक्शने पाणी हे ते. पण आता जसा काळ बदलला, नॉलेज वेगवेगळं मिळायला लागलं, बाकी मीडियाने आम्हाला अक्कल दिली, गुगल मावशीवर वाटल ते ज्ञान मिळायला लागलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधून आमच्यापेक्षाही ह्या प्रकारे चुकीचा वागणारा माणूस पुढे गेला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे, लूज किंवा सुट्टं दूध किंवा इतर जे पदार्थ असतात ना त्यामध्ये भेसळ करणं सहज शक्य असतं. पाऊच पॅकिंग सेफ आहे, एवढं काळजी करण्याचं काही कारण नाही. लूज प्रमाणात ज्या विकल्या जातात गोष्टी जसं खवा, पनीर, बाकीचे अन्न, त्या गोष्टीला कुठलं नियंत्रण नाही. भेसळयुक्त दूध किंवा हे खवा किंवा हे परराज्यातून खवासुद्धा इथे येतून महाराष्ट्राची बदनामी होती की हा इथला शेतकरी तयार करतो का, पण हा गुजरातमधनं खवा येतो आणि तो खवा भेसळयुक्त असतो. तो जर ह्याच्यात सापडला मध्ये त्यावेळेस धाडी पडल्या तर काही लोकांनी खवा शेतामध्ये फेकून दिला. ह्या पद्धतीने महाराष्ट्रात जे आत्ता मुंडे साहेब येऊन जे काम चाललं आहे हे काम असंच चालू राहिलं पाहिजे. म्हणजेच पॅकिंग किंवा पिशवीतल्या दुधामध्ये किंवा इतर पदार्थांमध्ये तुलनेनं भेसळ कमी असते, कारण दुधाच्या त्या पिशवीवरती दुधामध्ये नेमकं काय मिसळलेलं आहे किंवा नियम काय आहेत हे सगळं छापणं बंधनकारक असतं. आणि मग एखाद वेळेला जर का भेसळ आढळली ना तर आपण ह्याविषयी जाबही विचारू शकतो. खरं तर आमची ती खंत आहे याच्यामध्ये. जसं सरकार ज्यावेळेस व्यवसायातून बाहेर पडलं, आरेडेरी काम करत होती, तोपर्यंत सरकार काही कंट्रोलिंग करायचं, पण सरकारचं आज त्या मानाने या व्यवसायाकडे जेवढं पाहिजे असायला पाहिजे लक्ष, तेवढं लक्ष नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर आमच्या, म्हणजे ही वस्तुस्थिती मी बोलतो आहे की आमच्याकडं कुणी जर दुग्धविकास मंत्री झाले तर त्यांच्याकडून काय प्रोग्राम येतील का, ते आम्हाला काय मार्गदर्शन करतील का. आता मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने खाली सगळी हालचाल केलेली आहे, आमच्या खात्याकडूनही आम्हाला काही अपेक्षित गोष्टी होत्या त्या घडत नाही. आणि खाजगीमध्ये जो तो स्वतंत्र आहे, मी जरी बोललो तरी ते सांगतात तुमच्या धंद्यापुरतं तुम्ही बघा, आम्ही आमचं बघून घेऊ. त्याच्यावर वरून अंकुश राहण्यासाठी सरकारकडून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, मग त्या मानाने सरकारकडून अशा पद्धतीचं काय नाही म्हणलं तरी आत्ता तेवढी काही ॲक्टिव्ह अशा कुठल्या गोष्टी झालेल्या नाहीत. आणि खरं तर या व्यवसायामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की 90% व्यावसायिक हा राजकारणाशी निगडीत आहे आणि 90% हा माणूस राजकारणाशी निगडीत असल्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये मतदान कमवणं हा प्रमुख धंदा असतो. मग काही लोकांनी याच्यामध्ये गप्प बसायचं धोरण घेतलं आहे का, मग नको शेतकऱ्यांच्या विषयी कोणाविषयी बोलायला. कारण ऑब्वियसली दुधात भेसळ म्हणलं की डेअरीवाला आणि शेतकरी या दोन लोकांना समोर येतो, पण त्याचा भाग आहे का नाही, कोण मध्ये करतो आहे, ह्या गोष्टीवर जे म्हणजे नियंत्रण व्हायला पाहिजे होतं किंवा याच्यावर जे काही वरून एक दबाव ठेवायला पाहिजे होता, तिथपर्यंत खाली काम झालं नाही आहे. आणि मग त्या आपापल्या भागामध्ये ह्या थोड्याफार वेगवेगळ्या भेसळी करणाऱ्या लोकांचं फावलं गेलं. आणि नंतर ज्या वेळेस आत्ता मुंडेसाहेब आले त्यावेळेस मुंडेसाहेबांनी फक्त दूधच नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये जे लक्ष घातलं आहे, त्याच्यानंतर मग आता सगळ्याकडं भेसळ आणि दूध सगळ्यात जास्त प्रत्येकाच्या घरामध्ये जाणारा, रोज जाणारा पदार्थ असल्यामुळे दूध या विषयाची जास्त चर्चा होत राहिली. मंडळी, सध्या पनीरच्या भेसळीविषयी खूप बोललं जाते. पनीरचा हा मुद्दा सर्वसामान्य माणसाला कुठलं पनीर हे कळत नाही.
हॉटेल इंडस्ट्री जी होरेका आम्ही म्हणतो, हॉटेल रेस्टॉरंट आणि ह्याच्यावाले कार्यालय म्हणजे तो हे जे असतात ना केटरिंगवाले हे जे पनीर वापरतात याच्यामध्ये काय होतं की हे ॲनालॉग चीज नावाचा एक पदार्थ आहे. ॲनालॉग चीजला सुद्धा कायदेशीर मान्यता आहे. ॲनालॉग चीजला कायदेशीर मान्यता असून ते ॲनालॉग चीज आहे ते पाम तेल आणि दुधाची पावडर याच्यापासून बनवलं जातं. त्याच्यामधून खाण्याला खूप काय एकदम हे आहे का, डेंजर आहे का असं काही नाही. पण आपण अलर्ट आहेत की आज रोजी आपण तळलेले पदार्थ ह्या गोष्टी खायला आपण जसे अवॉइड करतो त्याप्रमाणे पनीर जे आहे दुधापासून बनवलं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन, कॅल्शियम, बाकीचे सगळे त्याच्यामधून मिळणारे फॅट म्हणजेच आपल्याला तूप, ह्या सगळ्या शरीराला योग्य असणाऱ्या गोष्टी, आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळतात. पण हे जे ॲनालॉग चीज आहे याच्यामधून मात्र ते मिळत नाही. ते ॲनालॉग चीज तेवढं आपल्याला खायला योग्य नाही. आणि ॲनालॉग चीजचं जर बघितलं तर तयार करण्याची कॉस्ट सर्वसाधारण एक 150 रुपयापर्यंत जाते, विक्री 200 रुपयापर्यंत होते. आणि दुधापासून बनवलेलं पनीर जर बोललं तर आमची प्रोडक्शन कॉस्ट थोडीफार त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत, फुल फॅट म्हणजे मलाई पनीर, सेपरेटेड पनीर असं जर बघितलं तर ती 350च्या खाली नाही, विक्री काही लोकांची 400 रुपयापर्यंत जाते. मग एका बाजूला 400 रुपये, दुसऱ्या बाजूला 200 रुपये. आणि हे 50% स्वस्त असल्यामुळं हॉटेल इंडस्ट्री किंवा बाकीचे लूज विकणारे लोकांचा साहजिकच ह्या होरेका म्हणजे ह्या क्षेत्राचा आणि ॲनालॉग चीजचा या लोकांचा ज्यांचा बिझनेस आहे यांचा ॲनालॉग चीज खरेदीकडे जास्त कल झाला. पनीरच्या बाबतीमध्ये ॲनालॉग चीज हे लिहिलेलं आहे का याची खातरजमा आपण करायला पाहिजे. पण आत्ता साहेब आल्याच्या नंतर आपण जे केव्हा 1 मेपासून महाराष्ट्र शासनाने कायदा काढला की तुम्हाला जर ॲनालॉग चीज विकायचं असेल तर तुम्ही पनीरची भाजी म्हणून विकू नका, ॲनालॉग चीजचा असा स्वतंत्र त्याच्यामध्ये मेनू टाका आणि ॲनालॉग चीज नावानेच तुम्ही विकलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता शासनाने केलेला कायदा, आत्ता राबवलेली अन्न व औषध विभागाकडूनची कारवाई ही आमच्या क्षेत्राला अतिशय चांगली आहे. पर्यायाने होईल काय मॅडम, आमचा हा शेवटी संपूर्ण दूध धंदा जो आहे तो ग्रामीण भागामध्ये आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आज तुम्ही बघितलं तर शेतकऱ्याला कुठल्याही उत्पादनाचा तेवढा ठाम पैसा मिळत नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो गॅरंटेड की आता तुम्ही बघितला असेल कांदा तर तो 1 रुपया किलोपर्यंत गेला, ऊस त्याला काही कारणाने उत्पादन म्हणजे रेट देऊ शकला नाही किंवा बाकी आहे. पण दूध धंदा जो आहे हा सर्वसामान्य लहान मोठ्या माणसापासून ग्रामीण भागातली अर्थार्जनाची जी प्रमुख सोर्स आहे तो दूध धंदा आहे. दुधामधून ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. आणि हा जो शेतकरी आहे हा आमच्याबरोबर जोडलेला आहे. त्याला जर त्याचं आम्हाला जीवनमान उंचवायचं असेल तर त्याला आम्हाला दुधाला चांगला रेट दिला तर ते नक्की करता येईल. आणि ॲनालॉग चीजसारखे प्रकार, भेसळीसारखे प्रकार आम्हाला त्याच्याकडे जरी जास्त दुधाला रेट द्यायचा असेल तर बाधा आणतात, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात. म्हणून या ज्या केलेल्या कारवाया आहेत याच्या विरोधात आत्ता मुंडे साहेबांनी खाली राबवल्या, या सर्व कार्याचा इम्पॅक्ट काय होईल तर नंतर ओरिजिनल पनीरची मागणी वाढली तर शेतकऱ्याचा रेट वाढेल. मंडळी, या राज्य दूध उत्पादक सहकारी संघाबरोबर नुकतीच मुंडे सरांनी एक बैठक घेतली. गाय किंवा म्हशीच्या कासेतून आलेलं दूध ग्राहकाच्या तोंडापर्यंत जाईपर्यंत ते भेसळमुक्त आणि शुद्ध असायला पाहिजे असं मुंडे सरांनी ह्या बैठकीमध्ये निक्षून सांगितलं. आणि ठराविक 5 ते 10% लोक हे भेसळ करतात. चांगले ब्रँड कोणीही करत नाही आणि पॅकिंग दुधात तर कोणीच करत नाही, कारण त्याच्या सगळ्या टेस्ट करूनच दूध पॅकिंग केलं जातं. तो ब्रँड बाजारात असतो. ज्याने ब्रँड तयार केल्यात, गोकुळ म्हणा, कात्रज म्हणा, खाजगीवाल्यांचे ब्रँड, अमूल, हे ब्रँडेड दूध पॅकिंग ह्याच्यामध्ये कधीही भेसळ होत नाही. झाली तर एखादा टक्का किंवा अर्धा टक्का, पण जे लूजमध्ये दूध विकतात सगळे ह्याच्यात टोटली भेसळ आली. आणि जसे मुंडे साहेब आले तसा तो परिणाम झाला आहे. ते दूधही कमी झाले नाही. परराज्यातून जे ते ब्रँड आले आहेत, 2-3 ब्रँड आलेले आहेत, त्यांच्या राज्यात चेकिंग होतं आहे का नाही हे आपल्याला काही माहीत नाही. पण आपल्या इथं बी होत नाही ना महाराष्ट्रात येऊन. त्याचं चेकिंग महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे की त्या ब्रँडला सुद्धा तपासला पाहिजे, चेक केला पाहिजे की बाबा याच्यात आहे का काय कमी जास्त, SNF कमी आहे का, फॅट कमी आहे का, हे चेकिंग झालं पाहिजे. पण ते होत नाही. पण आत्ता मुंडे साहेब आल्यापासून ही सुरुवात झालेली आहे. त्यावेळेस मुंडे साहेबांनी फक्त दूधच नाही
तर बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये जे लक्ष घातलं आहे त्याच्यानंतर मग आता सगळ्याकडं भेसळ आणि दूध सगळ्यात जास्त प्रत्येकाच्या घरामध्ये जाणारा रोज जाणारा पदार्थ असल्यामुळे दूध या विषयाची जास्त चर्चा होत राहिली. ॲक्च्युली पाऊच पॅकिंग करणारे लोक दूध हे माउथ टेस्टनी स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्याकडं दूध येणं किंवा त्याच्याही पलीकडं मी एक ब्रँड चालवतो तर माझा ब्रँड कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये बदनाम होऊ नये याची काळजी घेतली जाते. अन्यथा ब्रँडसाठी केलेले कष्ट वाया जातील. त्यामुळं मी माझ्या ब्रँडेड मटेरियलमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ येणार नाही याची मात्र काळजी घेतो. कुठल्या ब्रँडचं बिलो ग्रेड लागत असेल पण ब्रँडमध्ये तुम्हाला लूज दुधामध्ये हे सगळे अडल्ट्रेशन वगैरे मिळतील. लूज दूध मोठ्या प्लांटला जे जातं मशिनरीच्या साहाय्याने स्वीकारलं जातं. आज जर समजा कुठल्या पावडर प्लांटकडे दूध असेल तर 3 A-B-C 3 ग्रेडमध्ये स्वीकृती असते आणि शक्यतो आम्ही जे आहे ते पाऊच पॅकिंगला दूध घ्यायचं असेल तर AB निगेटिव्ह अँटीबायोटिक निगेटिव्ह दूध किंवा बाकीच्या कुठल्या टेस्ट आहेत का ह्या सर्व टेस्ट करून आम्ही पाऊच पॅकिंग भरण्यापूर्वी सगळ्या खात्री करून मगच पाऊच पॅकिंग भरतो. अनेक लोक तर एकत्र मुंडे साहेबासाठी आलेत पण काहींनी मोर्चेसुद्धा काढले. यांना आत्ता बदलू नका. मोठा मासा छोट्या माशाला खातो अशी परिस्थिती सध्या आपण आपल्या भोवताली सातत्याने बघतोय आणि त्या बाबतीमध्ये आपणच दक्ष राहायला पाहिजे. आपले जे स्थानिक ब्रँड असतात ना त्यांना आपण सहकार्य करायला पाहिजे. सुट्या वस्तू घेताना आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि काही विपरीत आढळलं ना तर त्या बाबतीमध्ये आपण लगेच जाबसुद्धा विचारायला पाहिजे. मंडळी, काही विपरीत आढळलं ना तर लगेच तक्रार करा. आयुक्तपदी तुकाराम मुंडे सर आहेत ना तोपर्यंत आपण सगळेजण सुरक्षित आहोत हा विश्वास मनी बाळगा. मंडळी, त्याच अनुषंगाने आपला आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. कारण दुधाच्या भेसळीबाबत सध्या समाज माध्यमामध्ये उलटसुलट प्रकारची माहिती येते. त्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे ते कोणालाच कळत नाही आहे आणि म्हणूनच ही वस्तुस्थिती मांडून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न होतो. याच अनुषंगाने रयतेचा दरबारमध्ये आपण वेगवेगळे विषय नेहमीच मांडत असतो. मंडळी, तुमच्याकडे काही शंका असतील प्रश्न असतील ना तर ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. रयतेचा दरबारमध्ये आणि आधीही जनता दरबार होता हे जे सगळे एपिसोड आहेत ना 500च्या आसपास एपिसोड आहेत हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आमचा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती तुम्ही नक्की जा आणि तुम्हाला आवडेल तो एपिसोड नक्की बघा आणि हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करण्याची लाईक करण्याची अत्यंतिक गरज आहे. रयतेचा दरबारमध्ये आम्ही ही जी माहिती सांगतोय ना ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे जेणेकरून त्यातून अनेकांचे लाभ होतील. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.